भिवंडी तालुका के डुंगे ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती लक्ष्मी गणेश पाटिल की अध्यक्षता में व ग्राम सेवक श्री विलास पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्री शैलेश मधुकर पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री शैलेश मधुकर पाटिल को स्वागत करने पहुंचे भिवंडी लोकसभा खासदार श्री सुरेश बालिया मामा महात्रे, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति विकास गोहिर, खारवा ग्राम पंचायत के माजी सरपंच नितेश बाला पाटिल, विद्यार्थी सेना भिवंडी तालुका संगठक परवीन पाटिल, डुंगे माजी सरपंच गणेश पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश कुलवी, माजी सरपंच छत्रपति पाटिल, माजी उप सरपंच जयश्री मधुकर पाटिल, सदस्य जितेंद्र दयानंद पाटिल, नीलेश तुकाराम भगत, शर्मिला लालचंद्र पाटिल, स्नेहल विजय भगत, कांता रामकृष्ण भगत के साथ साथ भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच श्री शैलेश मधुकर पाटिल को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री शैलेश मधुकर पाटिल ने सभी लोगों का आभार माना। डुंग्याची बिनविरोध जी काय इलेक्शन झालेलं आहे, सरपंचताई आमच्या लक्ष्मीताई, आता त्या लक्ष्मीताईंचा उल्लेख केला म्हणजे सरस्वती पण एकत्र आहे आणि लक्ष्मी पण एकत्र आहे, कारण त्यांचे पती गणेश अंबो पाटील हे सुद्धा सरपंच होऊन गेलेले, त्यांची भाऊजाई सरपंच होऊन गेलेली आहेत। आता उपसरपंच पदाचे धुरा घेतलेले आमचे शैलेश भाऊ, आता शैलेश भाऊंचा बंधू जितेंद्र दादा ते सुद्धा सरपंच होऊन गेलेत, प्लस त्यांचे काका ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच होऊन गेलेत, म्हणजे त्यांच्या सुद्धा घराण्याला वारसा आहे, लक्ष्मीताईंच्या घराण्याला वारसा आहे, पाटील की त्यांच्याकडे आहे आणि हे ग्रामपंचायत त्यांच्या अस्तित्वामध्ये आहे। तर ही ग्रामपंचायत एवढी सुखाने आणि आनंदाने चालते का इथं कुठला पक्ष नाही काय ना, फक्त गावचा विकास हेच त्यांचा ध्यास आहे। एवढेच माझे शुभेच्छा आहेत आणि अशीच त्यांची वाटचाल पुढे चालत राहो। इथे आमचे नीलेश भाऊ आहेत, जितेंद्र भाऊ आहेत, माजी सरपंच उपसरपंच छत्रपती साहेब आहेत, ही सगळी कमिटी आता या ताई आहेत, या ताई आहेत, आमच्या शर्मिला ताई आहेत, कांताबाई आहेत, म्हणजे ही सगळी कमिटी अशी काय घरच्यासारखी घरची कमिटी आहे आणि त्याच्यामुळे ह्या गावचा विकास होत राहील।
ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. श्री शैलेश मधुकर पाटील यांना सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गाव कमिटी, ग्रामस्थ आणि आमचं संपूर्ण पॅनल यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. येत्या 4 वर्षात त्यांनी जे धडाडीने काम केलेलं आहे गावामध्ये, हेच काम त्यांनी येत्या वर्षांमध्ये सुद्धा करावं अशी आमची संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांतर्फे त्यांच्यासाठी सदिच्छा असतील. धन्यवाद. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि आज 6 डिसेंबर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आणि आज श्री शैलेश मधुकर पाटील हे उपसरपंच या पदावर विराजमान झालेले आहेत. तर मी आमच्या कमिटीतर्फे एकच सांगू इच्छितो सरपंच आणि उपसरपंच यांना की आपली एक टेस्ट मॅच झालेली आहे, 1 डे मॅच सुद्धा झालेली आहे. फक्त आपल्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे T20ची मॅच राहिलेली आहे आणि त्या T20च्या मॅचमध्ये आपल्याला किती स्पीडमध्ये काम करायचं आहे आणि गावाचा विकास कसा पुढे न्यायचा आहे हे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांना जिथेही काय प्रॉब्लेम आला तर आमची कमिटी पूर्णपणे ताकदीनिशी त्यांचा सपोर्ट करणारच आहे. एवढे बोलून मी त्यांना भावी कालासाठी शुभेच्छा देतो. शैलेश मधुकर पाटील हे आज ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विराजमान होत आहे. अतिशय आनंदाचा क्षण आज त्यांच्या आयुष्यातला हा. म्हणजे त्यांनी ज्या उणिवा, जी मनामध्ये असलेली त्यांच्या एक ईर्षा होती, एक आमचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे जे ग्रामपंचायतला कुठलाही कसलाही प्रॉब्लेम असो ते ॲट अ टाइम हजर राहतात असे धडाडीचे कार्यकर्ते. आणि त्यांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय असा क्षण आहे. कारण त्यांची एक इच्छा, प्रबळ इच्छा होती की आज मी काहीतरी जेव्हा पदावर राहीन तेव्हा आणि खूप सारा निधी आणण्याचा प्रयत्न आज आमच्या बॉडीसोबत ते नक्कीच करणार. विविध आमदार खासदार फंडाचे त्यांची खूप तजबीज आहे की गावामध्ये विकासाची धुरा ही निश्चित मी पुढे नेईन अशी त्यांची खूप तळमळ आहे. आणि ज्या दिवसापासून ते आजच्या दिवसापासून ते खऱ्या अर्थाने एक जोमाने काम गावामध्ये बदल करण्याच्या ईर्षेने उतरलेले आहेत आणि त्यांची आज इच्छा पूर्ण होत आहे. आज आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे, ग्रामपंचायततर्फे, पॅनलतर्फे मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढे सरपंच उपसरपंच मिळून आणि बॉडीला घेऊन ते निश्चितपणाने काम करतील. एवढे बोलून माझे 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. डुंगे गावातील मतदार बंधू सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये निवडून दिलं. पहिल्यांदा त्यांनी निवडून दिल्यामुळे मी आज या पदावर पोहोचलेलो आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद बोलतो. आणि मला माहिती होतं माझं पद शेवटलाच मिळणार आहे ही मला गॅरंटी होती. कारण मी छोटा आहे ना, सर्व बंधू माझे मोठे होते, त्यामुळे मला गॅरंटी होती मी शेवटलाच राहणार आहे. असो दे, चांगली गोष्ट आहे. आणि गावाचा आता विकास कसा करायचा, लक्ष्मी काकू आहेत सरपंच, कांता काकू आहेत, शर्मिला मॅडम माजी सरपंच आहेत, छत्रपती दादा, निलेश भगत माजी सरपंच, माझे मोठे बंधू जितेंद्र पाटील माजी सरपंच, गणेश अंकल आहेत. आम्ही सर्व एकत्र राहून गावाचा चांगल्या प्रकारे विकास करू. आता नवीनच आपले खासदार बाल्यामामा निवडून आलेले आहेत. मी यांना बोललेलो पण आहे का त्यांच्याकडून जेवढी निधी आपल्या गावाला येईल ती मी आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. आणि मी मामांशी बोललेलो पण आहे की मामा आमच्या गावामध्ये 2-3 मोठी कामं आहेत, त्यासाठी मला निधी लागेल. आणि मामाने शब्द पण दिला आहे का तुझा पद आला तर तू माझ्याकडे ये, तुझ्यासाठी मी निधी 100% देईल. आणि मी 100% गावामध्ये निधी आणणारच आहे. आणि बाकी आमच्या गावामध्ये गटाराची कामं पण आहेत, रस्त्याची कामं आहेत, लाईटीची कामं काही ठिकाणी अधुरे आहेत, ती आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार आहोत. याचा श्रेय आमचा ग्रामविकास पॅनल जो होता त्यांना मी देतो. तसेच माझे सर्व सहकारी आणि आमचे दुसरे पण 2 सदस्य त्यांनी सर्वांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि आम्ही सर्व एकत्र मिळून गावाचा विकास करणार आहोत. उपसरपंच पदाचा मान मला जो बिनविरोध मिळाला त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायत कमिटीचे आभार व्यक्त करतो.
आज ग्रामपंचायत डुंगेच्या उपसरपंचपदी शैलेश पाटील आमचे मित्र आणि आमचे आदरणीय खासदार साहेब यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज त्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि या पुढच्या त्यांच्या राजकीय वाटचाली शुभेच्छा देतोय. आज ग्रामपंचायत डुंगेमध्ये त्यांनी आज बरेच वर्ष सामाजिक कार्य करत असताना आज त्यांना जो बहुमान मिळाला पाहिजे होता तो खूप उशिरा का होईना पण आज तो दिवस आला आणि ते आज उपसरपंचपदी आज विराजमान झाले. त्यांना एवढ्या वेळ शुभेच्छा देईल की आपला जो मिळालेला कालावधी आहे तो या डुंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी खर्च करावा, चांगले प्रयत्न करावेत. आता त्यांच्या आमच्या जोडीला आदरणीय खासदार साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचा काही आवश्यकता लागली आमच्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल माध्यमातून असेल आणि खासदार साहेब त्यांना निधी देतीलच, कारण त्यांच्यावर खूप प्रेम आहे खासदार साहेबांचा. त्यांच्यामुळे त्यांच्या विकास कामामध्ये काही अडथळे येणार नाहीत. त्यांना माझ्यातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. धन्यवाद. आज आमच्या प्रेमा खातर म्हात्रे साहेब त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती अर्थातच आमच्या माऊली खऱ्या अर्थानं सर्वांना सूचना नसून त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय आणि खास करून बिलॉंग करते कामत घरून स्वागत करतोय सन्मानित संदीपजी पाटील. माझं नाव लौकिक करणारं व्यक्तिमत्व तुमचं मनामध्ये त्यांच्या वेलकम वेलकम वेलकम. आज या ठिकाणी डुंगे ग्रामपंचायत उपसरपंचपदी शैलेश पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे. सगळ्यात प्रथम तर शैलेशचे मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देखील देतो आणि खास करून या ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांचं देखील अभिनंदन करतोय की त्यांनी सगळ्यांनी एकमताने शैलेशची बिनविरोध निवड केली म्हणून त्यांचं देखील सगळ्यांचं अभिनंदन करतोय. शुभेच्छा देताना नक्कीच सांगेन शैलेश हा माझ्या खूप जवळचा आहे, त्याच्यामुळे त्याच्या कालावधीत या गावातील विकास कामं जीही असतील ती नक्कीच पूर्ण होतील आणि त्याच्यासाठी माझं देखील योगदान नक्की असेल. एवढंच आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. मला एक सदिच्छा रवीजी गोंडा आज या सन्मानित सुरुची म्हात्रे साहेब यांचे कट्टर समर्थक गावाचं खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामधून ज्यांना मनोज पाटील स्पेक्ट्रम माजी सरपंच ग्रामपंचायत निंबावली, माजी सरपंच सन्मानित गणेश गुलवी साहेब व्यवसाय आज गुलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत शिक्षण महर्षी पासून स्वागत बाळाजी काटे साहेब. तुमच्यासाठी स्नेहभावची एक आम्ही उत्तम सोय केलेली आहे. सुरेजी म्हात्रे साहेब भिवंडी ग्रामीण मनापासून स्वागत करतोय. त्या परिसरातील एक फार मोठं नाव आहे.
डुंगे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय भूषणजी पाटील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. विद्यार्थी सेनेचे माजी प्रसंग मात्र आमचं देखील अध्यक्ष कर्तव्य आहे येणाऱ्या मान्यवर आज शैलेश पाटील यांना त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी